नमस्कार. आचार्य 90 FM मध्ये आपले स्वागत आहे. मी अपर्णा जाधव. आज तुम्हाला मेरी क्युरी यांचे जीवनचरित्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. तर मेरी क्युरी यांचं जीवनचरित्र आज आपण पाहणार आहोत. मेरी क्युरी यांचं मूळ नाव मारिया सलोमिया स्लोडोस्का. यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1867 रोजी पोलंडची राजधानी वॉर्सा येथे झाला. त्या केवळ एक महान शास्त्रज्ञ नव्हत्या, तर विज्ञानाच्या इतिहासातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होत्या. स्त्रियांना उच्च शिक्षणाची दारे बंद असताना त्यांनी पॅरिस गाठले आणि आपल्या अदम्य जिद्द आणि बुद्धिमत्तेने इतिहास घडवला. 2 वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रात म्हणजेच भौतिकशास्त्र व रसायनशास्त्रात त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. हे पारितोषिक मिळवणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव व्यक्ती आहेत. त्यांचा जीवन प्रवास गरिबी, संघर्ष, दुःख आणि अभूतपूर्व यशाने भरलेला आहे, ज्यातून त्यांची वैज्ञानिक निष्ठा आणि माणुसकी दिसून येते. तर आपण त्यांचे प्रारंभिक जीवन आणि शिक्षण पाहणार आहोत, म्हणजेच 1885 पर्यंतचा प्रवास. मारियांचा जन्म एका गरीब पण सुशिक्षित कुटुंबात झाला. तिचे वडील व्लादिस्लावा गणित आणि भौतिकशास्त्राचे शिक्षक होते आणि आई ब्रॉनिस्लावा शिक्षिका व उत्तम पियानो वादक होत्या. मारियाला जोसेफ, झोफिया, हेलेना आणि ब्रॉनिस्लावा ही 4 भावंडे होती. पोलंड त्यावेळी रशियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, ज्यामुळे तेथील शैक्षणिक वातावरण आणि राष्ट्रीय भावना दडपल्या गेल्या होत्या. मारियाच्या बालपणावर या परिस्थितीचा आणि कौटुंबिक दुःखाचा मोठा परिणाम झाला. तिची आई आणि मोठी बहीण झोफिया अनुक्रमे क्षयरोग आणि टायफसने मरण पावल्या आणि या घटनांमुळे मारिया कॅथोलिक या धर्मापासून दूर झाल्या आणि निधर्मी बनल्या. मारियांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. त्या अत्यंत हुशार होत्या. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती आणि 16व्या वर्षी त्यांनी माध्यमिक शिक्षण सुवर्ण पदकासह पूर्ण केले. मात्र शैक्षणिक आर्थिक अडचणींमुळे आणि वॉर्सा विद्यापीठात मुलींना प्रवेश नसल्यामुळे तिला उच्च शिक्षणासाठी थांबावे लागले नाही. तिने आणि तिच्या बहिणीने एक योजना आखली. मारिया नोकरी करून ब्रॉनिस्लावाला पॅरिसमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी पैसे देतील आणि नंतर ब्रॉनिस्लावा तिला मदत करेल. या काळात मारियाने फ्लाइंग युनिव्हर्सिटी नावाच्या गुप्त संस्थेत शिक्षण घेतले, जिथे पोलिश राष्ट्रवादाचे धडे दिले जात असत. तिने शिक्षिका आणि गव्हर्नेस म्हणून काम केले, परंतु विज्ञानाची ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती. नंतर पॅरिसमधील त्यांचे शिक्षण आणि पियरे क्युरी यांची भेट, म्हणजेच 1891 ते 1895 सालचा त्यांचा जीवन प्रवास. 1891च्या शेवटी म्हणजेच वयाच्या 24व्या वर्षी मारिया पॅरिसला रवाना झाली आणि सोरोबन विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे तिने आपले नाव मेरी असे बदलले. सोर्बोनमध्ये तिचे जीवन अत्यंत कठीण होते. ती एक लहानशा खोलीत राहत असे, जिथे हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी तिला सर्व कपडे घालून झोपावे लागे. अनेकदा ती अभ्यासाच्या नादात जेवण करायला विसरून जाई. या कठीण काळातही तिने जिद्द सोडली नाही. 1893 मध्ये तिने भौतिकशास्त्राची पदवी मिळवली आणि नंतर एका फेलोशिपच्या मदतीने 1894 मध्ये गणिताची 2री पदवी तिने संपादन केली. याच सुमारास म्हणजे 1894च्या वसंत ऋतूमध्ये तिची भेट फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ पियरे क्युरी यांच्याशी झाली. पियरे सिटी ऑफ पॅरिस इंडस्ट्रियल फिजिक्स अँड केमिस्ट्री हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये म्हणजेच ESPCI मध्ये शिक्षक होते. विज्ञानातील त्यांच्या समान आवडीमुळे ते एकमेकांच्या जवळ आले. पियरे यांनी मारीला आपल्या प्रवेशशाळेत काम करण्याची संधी दिली. पियरे यांनी मेरीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, पण सुरुवातीला मेरीला पोलंडला परत जायचे होते. मात्र पोलंडमधील क्राको विद्यापीठातील स्त्रियांना नोकरी नाकारली गेल्याने ती पॅरिसला परतली. अखेर 26 जुलै 1895 रोजी मेरी आणि पियरे यांनी लग्न केले. लग्नाच्या वेळी मेरीने घातलेल्या गडद निळ्या रंगाचा पोशाख तिने अनेक वर्ष प्रयोगशाळेत काम करतानाही वापरला.
त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात एका महान वैज्ञानिक भागीदारीत झाली. रेडिओ ॲक्टिव्हवरील संशोधन आणि नोबेल पारितोषिक म्हणजेच 1896 ते 1903चा प्रवास. 1895 मध्ये विल्हेम रॉन्टजेन यांनी एक्स रे म्हणजे क्ष किरणाचा शोध लावला आणि 1896 मध्ये हेनरी बेक्वेरल यांनी युरेनियमच्या एक्स रेचा म्हणजे क्ष किरणांसारख्या अदृश्य किरणांच्या उत्सर्जनाचा शोध लावला. या शोधांमुळे प्रेरित होऊन मेरीने हेनरी बेक्वेरल यांच्या शोधावर आपला प्रबंध म्हणजेच थिसिस लिहिण्याचे ठरवले. तिने पिरे यांनी विकसित केलेल्या इलेक्ट्रोमीटरचा वापर करून युरेनियमच्या किरणांचा अभ्यास सुरू केला. आपल्या संशोधनादरम्यान मेरीने शोधून काढले की युरेनियम संयुगाची क्रियाशीलता केवळ त्यात असलेल्या युरेनियमच्या प्रमाणावर अवलंबून असते. यातून तिने असा सिद्धांत मांडला की किरणोत्सर्गरूपी ऊर्जा अणूच्या आतून येत असावी, केवळ रेणूंच्या म्हणजे मोलिक्युल्सच्या परस्पर क्रियेतून नाही, तर हा सिद्धांत त्या काळी प्रचलित असलेल्या अणु अविभाज्य आहे या समजुतीला छेद देणारा होता. मेरीने पिचब्लेंड आणि टॉर्बेनाइट यांसारख्या खनिजांवर संशोधन केले आणि तिला आढळले की ही खनिजे शुद्ध युरेनियमपेक्षा कितीतरी पटीने जास्त किरणोत्सर्गी आहेत. यावरून तिने असा निष्कर्ष काढला की या खनिजांमध्ये युरेनियमपेक्षाही जास्त क्रियाशील असलेले एखादे अज्ञात मूलद्रव्य असले पाहिजे. पिरे यांनी आपले क्रिस्टोलोग्राफिकचे काम थांबवून मेरीच्या या संशोधनात मदत करायचे ठरवले. त्यांनी पॅरिसमधील ESPCI जवळील एका जुन्या शेडमध्ये काम सुरू केले, जी अत्यंत वाईट अवस्थेत होती. त्या ठिकाणी त्यांनी अनेक टन पिचब्लेंडवर प्रक्रिया करून नवीन मूलद्रव्यांचा शोध घेण्याचा अत्यंत कठीण आणि शारीरिकदृष्ट्या थकवणारा प्रवास सुरू केला. या काळात त्यांना किरणोत्सर्गाच्या धोक्याची कल्पना अजिबातच नव्हती, त्यामुळे अनेकदा त्यांची त्वचा भाजलेली असे. त्याच्यानंतर जुलै 1898 मध्ये मेरी आणि पिरे यांनी एका संयुक्त शोध निबंधात एक नवीन मूलद्रव्याच्या अस्तित्वाची घोषणा केली, ज्याचे नाव मेरीने आपला मूळ देश पोलंडच्या सन्मानार्थ पोलोनियम असे ठेवले. 26 डिसेंबर 1898 मध्ये त्यांनी दुसऱ्या एका नवीन मूलद्रव्याची घोषणा केली, ज्याचे नाव त्यांनी लॅटिन शब्द रेडियस म्हणजेच रे यावरून रेडियम असे ठेवले. रेडिओ ॲक्टिव्हिटी हा शब्दही त्यांनी पहिल्यांदा वापरला. या शोधांना सिद्ध करण्यासाठी त्यांना शुद्ध स्वरूपात ही मूलद्रव्ये वेगळी करायची होती. 1902 मध्ये अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर मेरीने 1.0 ग्रॅम शुद्ध रेडियम क्लोराईड असे वेगळे करण्यात यश मिळवले. 1903 मध्ये मेरी यांना त्यांच्या डॉक्टरेट पदवीवर काम करत असताना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक हेनरी बेक्वेरल आणि पियरे क्युरी यांच्यासोबत विभागून जाहीर झाले. नोबेल समितीने सुरुवातीला केवळ पियरे आणि बेक्वेरल यांनाच सन्मानित करण्याचे ठरवले होते, परंतु पियरे यांच्या आग्रहामुळे मेरीचे नाव जोडण्यात आले. अशा प्रकारे नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. या पुरस्कारामुळे मिळालेल्या पैशातून त्यांना प्रयोगशाळा सहाय्यक नेमणे शक्य झाले. पियरेचा मृत्यू आणि दुसरे नोबेल प्राइज म्हणजेच 1906 ते 1911 असा जीवन प्रवास. 1906 मध्ये मेरीच्या आयुष्यात एक मोठा शोकांकित असा प्रसंग घडला. 19 एप्रिल 1906 रोजी पियरे पॅरिसच्या रस्त्यावरून जात असताना एका घोड्याच्या गाडीखाली चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने मेरीला जबरदस्त धक्का बसला. पियरे यांच्या मृत्यूनंतर सोर्बोन विद्यापीठाने त्यांच्या रिक्त जागेवर मेरीला प्राध्यापक म्हणून नियुक्त केले. सोर्बोनमध्ये प्राध्यापक होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यांनी पियरेचे प्रयोगशाळेचे स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला आणि रेडियम इन्स्टिट्यूटच्या स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले. त्या काळात त्यांनी आपले संशोधन चालूच ठेवले. 1910 मध्ये त्यांनी शुद्ध धातुरूप रेडियम वेगळे केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 1911 मध्ये त्यांना रसायनशास्त्रातील दुसरे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. एकाच व्यक्तीला 2 वेगवेगळ्या वैज्ञानिक क्षेत्रांत नोबेल मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती.
दुसऱ्या नोबेल पारितोषिकाच्या घोषणेदरम्यान मेरीच्या वैयक्तिक आयुष्यात एक वादळ झाले. त्यांचे सहकारी आणि पिएरेचे माजी विद्यार्थी पॉल लॉन्जेव्हिन यांच्याशी त्यांचे प्रेमसंबंध असल्याची बातमी पसरली. लॉन्जेव्हिन विवाहित असल्याने उजव्या विचारसरणीच्या वृत्तपत्रांनी मेरीवर परदेशी घरफोडी असल्याची टीका केली. या सर्व बदनामीमुळे मेरी नैराश्यात गेली आणि काही काळ तिने सार्वजनिक जीवनातून ब्रेक घेतला. पहिल्या महायुद्धातील कार्य आणि नंतरचा काळ म्हणजेच 1914 ते 1934 हा जीवन प्रवास. 1934 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले. मेरीने युद्धकाळात वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले. जखमी सैनिकांवर वेळेवर उपचार करण्यासाठी तिने पेटिट क्युरी नावाच्या फिरत्या क्ष-किरण व्हॅन तयार केल्या, म्हणजे मोबाईल एक्स-रे व्हॅन. रेड क्रॉस रेडिओलॉजी सेवेच्या संचालक म्हणून तिने स्वतः आणि आपली मुलगी इरेन सोबत युद्धभूमीजवळ जाऊन हजारो सैनिकांचे एक्स-रे काढले. या महत्त्वपूर्ण मानवी कार्यासाठी त्यांना फ्रेंच सरकारकडून कोणतेही औपचारिक सन्मान मिळाले नाहीत. युद्धानंतर मेरीने पॅरिसमधील रेडियम इन्स्टिट्यूटच्या उभारणीवर आणि संशोधनावर लक्ष केंद्रित केले. 1921 मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना अमेरिकेतील महिलांनी निधी गोळा करून त्यांना 1 ग्राम शुद्ध रेडियम भेट दिले. 1932 मध्ये त्यांनी वॉर्सा येथेही रेडियमची इन्स्टिट्यूट स्थापन केली. मृत्यू आणि वारसा. रेडियम आणि किरणोत्सर्गी पदार्थांसोबत वर्षानुवर्ष केलेल्या असुरक्षित कार्यामुळे मेरीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. तिला ॲप्लॉस्टिक ॲनेमिया हा दुर्धर आजार झाला, ज्यामुळे 14 जुलै 1934 रोजी वयाच्या 66व्या वर्षी फ्रान्समधील सॅन सेलेमोज सॅनिटोरियममध्ये तिचे निधन झाले. मेरी क्युरी यांनी विज्ञानाच्या जगात एक अमूल्य वारसा मागे ठेवला. त्यांनी शोधलेले किरणोत्सर्ग म्हणजेच रेडिओ ॲक्टिव्हिटी आणि रेडियम व पोलोनियम या मूलद्रव्यांमुळे कर्करोगाच्या उपचारासाठी नवीन मार्ग खुले झाले. त्यांची मोठी मुलगी इरेन आणि जावई फ्रेडरिक ज्युलियट क्युरी यांनीही 1935 मध्ये कृत्रिम किरणोत्सर्गांच्या शोधासाठी रसायनशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळवले. 1935 मध्ये मेरी आणि पिएरे यांच्या अस्थी पॅरिसमधील पॅथिऑन राष्ट्रीय स्मारकात हलवण्यात आल्या. स्वतःच्या कर्तृत्वावर पॅथिऑनमध्ये स्थान मिळवणाऱ्या मेरी या पहिल्या महिला होत्या. त्यांचे विचार असे होते: नथिंग इन द लाईफ इज टू बी फेअर्ड, इट इज ओनली टू बी अंडरस्टूड. जीवनात भीतीला स्थान नाही, सर्व काही समजून घ्यायचे असते. आय चूज द पाथ ऑफ सायन्स बिकॉज देअर इज अ ब्युटी टू. मी विज्ञानाचा मार्ग निवडला कारण त्यात सौंदर्य आहे. त्यांचा जीवन प्रवास ऐकून वाचून मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलावेसे वाटतात. अंधेरों से डरकर रोशनी का दामन न छोड़ा, जो समझा नहीं जमाना वही राज खोलकर छोड़ा. आसान नहीं था सफर, न मंजिल करीब थी, मगर उस जिद्दी दिल में एक अजीब तरकीब थी. अशा प्रकारे मेरी क्युरी यांचे जीवन म्हणजेच विज्ञान, संघर्ष आणि मानवी जिद्दीचा एक महान गाथा आहे. त्यांचे कार्य आजही जगभरातील शास्त्रज्ञ आणि महिलांसाठी प्रेरणादायी आहे. मित्रांनो, तुम्हाला मेरी क्युरी यांचे जीवनचरित्र ही माहिती नक्कीच आवडली असेल. पुन्हा भेटूया आपल्या सत्रात. तोवर मी अपर्णा जाधव तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. थँक्यू. आचार्य 90 FM